नमस्कार मित्रांनो, आज मुंबई टू जळगाव. मी मुंबई टू जळगाव निघालेलो आहे बाईकवर. मिनिमम टायमिंग झालेला आहे 10 वाजलेले आहेत. आता बघूया मी जळगावला कोपर्यंत पोहोचतो. रस्त्यामध्ये जे काही असेल, जे सुंदर नजारे असतील, सुंदर दृश्य असेल, ते तुम्हाला मी सर्व काही दाखवेल. आता निघतो आहे. तुम्हाला रस्त्यामध्ये जेही मला आवडेल ते तुम्हाला पाठवून शिकेल असेल ते व्हिडिओ मी बनवून तुम्हाला पाठवेल. तर निघतो. व्हिडिओ आता स्टार्ट करतो. मग निघूया मुंबई ते जळगाव. बघू शकतात पाठीला बॅग वगैरे लावून पूर्ण तयारीमध्ये. सेफ्टी अँड सिक्युरिटी पहिले. हेल्मेट नेहमी यूज करावं. इतक्या लांबच्या प्रवासाला नेहमी हेल्मेट, सेफ्टी अँड सिक्युरिटी हे सर्व नेहमी बरोबर असणं खूप आवश्यक आहे. तरच इतक्या लांब बाईकवर प्रवास करायचा. नाहीतर बिना हेल्मेटचा प्रवास कोणीही करू नका. तर निघूया आपण मुंबई ते जळगाव. चला बाय. आणि मी फायनली प्रवास सुरू केलेला आहे मुंबई ते जळगाव. बघू शकता तुम्ही, खूप पाऊस चालू आहे आणि गाडीला पहिले पूर्णपणे मी क्लिअर करून घेतलेलं आहे. कदाचित माझा नंबर प्लेटचे काही नंबर उडालेले आहेत. तर जेणेकरून आपल्याला काही त्रास नको व्हायला आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा काही त्रास नको व्हायला, या हिशोबाने आपली सेफ्टी आणि सिक्युरिटी ड्रायव्हिंग करायची आणि आपला रस्ता पूर्ण करायचा. तर आता आपण निघूया आपल्या मार्गे. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल पण मी तुम्हाला दाखवू शकतो. खूप पाऊस पडतो आहे आणि मी आता निघतो. फायनली पेट्रोल वगैरे फुल भरून घेतलेलं आहे. गाडीची हवा पण चेक करून घेतो आणि मग निघतो रस्त्यावर. आणि आज जन्माष्टमी पण आहे, त्यामुळं खूप गर्दी आहे रस्त्यावर. बघू शकता चहा प्यायला थांबलेलो आहे आणि खूप पाऊस चालू आहे जोरात. हे बघा, हे समुद्र. चहा घेऊया आणि मग पुढे निघूया. विशेष गोष्ट म्हणजे आज गोकुळाष्टमी आहे आणि गोविंदा पथकवाले आज बाईकवर कंटिन्यू फिरत आहेत. बघतायत त्यांना उद्या दहीहंडी फोडायची आहे. कुठे कुठे दहीहंडी आहे चौकशी करतायत सर्व मिळून. आनंद व्यक्त करतात लोक. रस्त्याने खूप पाऊस आहे आणि तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतो मी, म्हणजे समुद्रकाठावर किती बघा. त्याकडे प्लास्टिकची पिशवी नव्हती म्हणून मी एक प्लास्टिकची घेतली माझी बॅग, जेणेकरून ओली नको व्हायला. अष्टमीच्या निमित्ताने आज खूप पाऊस पडतो मुंबईमध्ये आणि हा सफर आता पुढे कंटिन्यू चालू राहील. आता मी पोहोचलो ठाण्याला. हाय मित्रांनो, रस्त्यावर खूप पाऊस होता. पावसामुळे आत्ता अशी मी जस्ट इगतपुरीपर्यंत पोहोचलेलो आहे. जास्त पाऊस असल्यामुळे बाईक चालवायला पण स्वतः लवकर जमत नव्हतं. आता इगतपुरीच्या जवळपास आलेलो आहे आणि मध्यस्थी रस्ता पण चुकलो होतो. घाबरलो तर खूप होतो. एक चुकीच्या रस्त्याने गेलो, तिकडनं युटर्न मारून वापस आलो. गाडी पूर्ण पाण्यामध्ये डुबलेली होती. मला वाटलं बंद पडली तर मग माझे खूप प्रॉब्लेम झाले असते, पण तसं काही झालं नाही. आता मेन रस्ता पकडलेला आहे. नाही निघालो आहे वापस. बरं वाटतं. आणि आज गोकुळाष्टमी असल्यामुळे पाऊस सकाळपासून मुंबई तर शहापूरपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. थोडं तर रिलॅक्स घेतलेलं आहे. पहिला स्टॉप घेतलेला आहे शहापूरचा. सेकंड स्टॉप आता माझा राहणार नाशिकच्या नंतर. नाशिकला मग थर्ड स्टॉप धुळेला, नंतर मग डायरेक्ट जळगाव. बघू शकता किती छान नजारा आहे. क्लायमेट किती भारी आहे. मन होतं आहे कुठेतरी बसूया शांतपणे. बाय. नो, बराच वेळ झाला, एक तास झाला मी थांबलो इथे. निघतो आता कारण पाऊस खूप असल्यामुळे मला पुढं निघणं अशक्य झालं. त्यामुळे मी इथे 1 तास आराम केला आहे. आता इथून निघतो आणि वापस माझ्या रस्त्यावर लागतो लगेच. जास्त उशीर केला, लेट झालो तर मग मला संध्याकाळी प्रॉब्लेम होईल. चला बाय. मित्रांनो, ॲक्च्युली हा कसारा घाट आणि दृश्य बघा कसं आहे, किती छान आहे, किती मजा वाटते बघा रस्त्याने चालताना. त्यामुळे म्हणतो निसर्ग खूप सुंदर आहे. निसर्गाची मजा घ्या आणि जरा कधी बाहेर फिरायला निघा. इतकं छान, इतकं सुंदर असं दृश्य तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही. थांबलो आहे. ॲक्च्युली पाऊस पण खूप आहे.
होत असल्यामुळे मला जास्त थांबता पण येणार नाही. मोबाईलमध्ये पाणी घेता मला मोबाईल बंद पडेल. छान निघते. तिसरा UP बिहार. आणि खूप भारी वाटते आज मी आपल्या गावी निघालो आहे 7 वर्षांतर. आणि ते मित्रांनो मस्त जेवायला बसलो आहे. दादाचं नाव बघा गुरु नानक. चांगलं जेवण मिळतं तिथं ड्रायव्हर लोकांसाठी अतिउत्तम जेवण, एकदम चांगली चव. मी पण मस्त जेवायला मस्त जेवतो ते शांतपणे. मला पाऊस पूर्णपणे संपलेला आहे. पाऊस वगैरे काही नाही आता. सुंदर नजारा आहे. आणि हे आमच्या रस्त्यात लागणारं रेणुका माता मंदिर चांदवड. खूप भारी वाटतं आहे रस्त्याने चालताना. अजून अंतर 200 किलोमीटर बाकी आहे. 200 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि पाऊस पण खूप पडतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर निघावं लागेल तरी. हा सुंदर नजारा बघा. हे आमच्या गावची नदी. आणि हे इकडे बांधलेले आहेत मेंढरं, मेंढी, बकरी. हा डोंगर सुंदर नजारा आहे एकदम. अजून थोडं अंतर बाकी आहे. ज्यांनी खंडीवर मेंढरं मारली आणि भंडारा टाकून वापस ती जिवंत पण केली. सोन्याची नगरी जेजुरीचा राजा मार्तंड मल्हारी, हो खंडोबा, ही त्यांची सासरवाडी. आई बानाबाईचं हे गाव. या गावाचं नाव आहे चंदनपुरी. हे त्यांचं मंदिर. आमच्या खंडोबाची ही सासरवाडी आहे. आई बानाबाईचं गाव चंदनपुरी. बघू शकतात किती मोठी नदी आहे ही. याच नदीवर त्यांनी सर्व मेंढरं मारून वापस भंडारा टाकून जिवंत केली होती. आणि इथूनच जेजुरीसाठी प्रस्थान झाले. आई बाणाबाई आणि देव खंडोबा हे त्यांचं मंदिर आहे. रंगेश्वर किल्ला 500 वर्षापूर्वीचा हा जुना किल्ला आहे. ही आमची शान आहे पहिल्यापासूनच. आम्ही या किल्ल्यावर लहान होतो त्यात आम्हाला आवडीनं फिरायला येत होतो. पर्यटन स्थळे, गाड्या वगैरे येतात, थोडे थांबतात, कोणी वरती किल्ला बघायला जातं. मला वाटलं मी पण तुम्हाला हा किल्ला दाखवून द्यावा. रंगेश्वर 500 वर्ष जुना किल्ला आहे हा. बघू शकतात. आता चला जास्त टाइमपास करून काही फायदा नाही. निघावं लागेल. माझी बाईक बाईक माझी इथे उभी आहे. हा किल्ला येतो धुळे जिल्ह्यामध्ये. तो मला थोडं झूम करून दाखवतो. इथे आम्ही लहान असताना फिरायला यायचो. हा मित्रांनो बघा नजारा खूप छान आहे. पूर्णपणे आता पाऊस उघडलेला आहे. इथे रात्रभर पाऊस होता. थोडं रिलॅक्स. आणि आता मी निघतोय. एक अर्ध्या तासाचा अजून प्रवास बाकी आहे माझा. नंतर मग घरी गेल्यावर तुम्हाला माझं घर आणि माझं गाव तुम्हाला बी दाखवेल. बघा किती छान एरिया बघा. कधीही तुम्ही या साईडला आलात जळगाव वगैरे आमच्या खानदेशमध्ये तुम्हाला एकदम कम्फर्टेबल, कुठलाच त्रास नाही. उठा बसा खा प्या वगैरे एन्जॉय करा. सर्व शांत वातावरण. माझा प्रवास नेहमीचा असतो आणि या मंदिरावर आल्याशिवाय मी कधीही पुढे जात नाही. एक 15 मिनटं का असे ना मी इथे नेहमी थांबतो. चला बाकीचं पुढचं काय असेल ते तुम्हाला कळवतो. ठीक आहे. बघितलं किती छान जागा आहे. इथे कोणीही व्यक्ती जर का आला तर त्या व्यक्तीचं मन शांत होईल.
इतकी सुंदर जागा आहे ही. हा आमचा मोती बघा किती छान आहे. नेहमी मुलांच्या पाठीमागे उभा असतो संरक्षणासाठी. बुऱ्या आणि हे यांचे मालक दोघे जण. नाव सांगा तुझं. राजू आणि राकेश हे दोघं जण या भुऱ्याचे मालक. आणि हा भुऱ्या यांचा जोडीदार. यांच्या आजूबाजूला कोणालाही येऊ देत नाही. आणि ह्या यांच्या म्हशी या चरतायत. नेहमी संरक्षण करायचं हे याचं काम. आणि ओके माऊस मिळाला म्हणून तो भुकला आहे. ओळखत नाही ना.